हॅलो विवर्स, आता आपण उभे आहोत पुण्यातल्या येरवडा सेंट्रल जेल समोर आणि येरवडा सेंट्रल जेल मध्ये शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांसाठी व त्यांच्या घरच्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे। ती बातमी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून जे शिक्षा भोगायला जे कैदी असतात त्यांना येरवडा सेंट्रल जेलला पाठवत असे। मात्र असं निर्देशनास आलं की बरेच कैदी असे आहेत ज्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे आणि त्या कैद्यांना जेव्हा पुण्यातल्या ह्या येरवडा जेलला वेगवेगळ्या गावातून जिल्ह्यातून कैद्यांना त्यांचे नातेवाईक भेटण्यासाठी पुण्यातल्या येरवडा सेंट्रल जेलला येतात तेव्हा त्यांना इतर राहण्याचा व खाण्याचा खर्च परवडत नसे आणि बऱ्याच वेळा उन्हात पावसाळ्यात व थंडीत ते जी घरचे जे त्यांचे फॅमिली मेंबर्स असतात त्यांचे नातेवाईक असतात ते ह्याच रस्त्यांनी वेगवेगळ्या झाडाच्या आडोशाला थांबत असे। मुलाखतीसाठी ते नंबर लावून वाट पाहत असे आणि रात्री बऱ्याच वेळा रात्रही बस स्टॉपवर काढत असे। मात्र आता हे सगळं बदललेलं आहे कारण की सायबेज या सॉफ्टवेअर कंपनीने माणुसकीच्या दृष्टिकोनातून 1000+ कॅपॅसिटीचं इथं वेटिंग सेंटर बांधलेलं आहे, निवारा केंद्र बांधलेलं आहे। त्याला येरवडा मध्यवर्ती कारागृह प्रतीक्षालय असं म्हटलं जात आहे आणि इथं ते केंद्र अगदी जेलच्या बाजूला चिटकूनच ते केंद्र त्यांनी उभं केलेलं आहे। मात्र आता हे बघणं अत्यंत गरजेचं असेल की महाराष्ट्र शासन व कारागृह प्रशासन कैद्यांचे जे गरीब तबक्यातले जे नातेवाईक आहेत जे त्यांना भेटायला मुलाखतीसाठी येतात त्यांच्यासाठी अजून किती उपक्रम ते राबवतात। न्यूज डॉट साठी मी जोएब शेख, पुणे।